पंढरपूर, एक नगरी जिथे भक्ती ही श्वास घेण्यासारखी असते. एक राजा जो हमेशा उलकीचा असतो पण प्रेमाने दर्शन देतो. तिथेच उभा राहून हा पंढरपूर फक्त एक स्थान नाही, एक अनुभव आहे. पंढरपूर जिथे चंद्रभागा नदी स्वच्छ भक्तीचे दर्पण आहे, जिथे पालखीचे हर एक पाऊल एक अभंग सारखे असते, जिथे दर्शन घ्यायला लाईन असते पण देव कुणालाही दूर नसतो. मी पहिल्यांदाच पंढरपुरात आलो. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे पापमोचनी एकादशी. या एकादशीच्या निमित्ताने आपण आलेलो आहे पंढरीला. पंढरपूर हे खूप सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे. चला या सफरची आपण सुरुवात करूया. पंढरपूरचे बाजार फक्त बाजार नाही, भक्तीचा उत्सव आहे. फूल, तुलसी, घंटा सगळे माऊलीचे. इथे प्रत्येक वास्तू भक्ती घेऊन येते आणि माऊलीला प्रेमाने अर्पण होते. मार्केटमधून निघताना एकच भावना होती, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त मंदिरात येतात, पण एक भक्त असा होता ज्याचे भक्तीपुढे देव उभा राहिला. पुंडलिक फक्त एक नाव नाही, एक आदर्श आहे, एक श्रद्धा आहे. जेव्हा लोक देवाचे नाव घेत होते तेव्हा हा भक्त आईबापांची सेवा करत होता. भगवान स्वतः आले पण भक्त सेवा सोडून दर्शनाला गेले नाही. तो म्हणाला, माऊली थांबा, मी आईबापांची सेवा करत आहे, त्यांची सेवा आधी. देवा, मी एक वीट ठेवतो, त्यावरती उभा राहा, जरा विश्राम कर. आणि भगवान त्या विटेवर उभा राहिला आणि त्या दिवसपासून विठोबा एक भक्तासाठी विटेवर उभा राहिला, एक श्रद्धेचे आधार म्हणून. तेव्हाच म्हणतात, पंढरीची वाट सारी पुंडलिकाने दाखवली. बोला पुंडलिकाय वरदे हरी विठ्ठल. पंढरपुराला पहिल्यांदाच पोचलो आणि सगळ्यात पहिले जिथे मान थांबली ती म्हणजे चंद्रभागा नदी. याच्याच किनाऱ्यावर पालखी थांबते. भक्त इथे पाणी स्पर्श करून मन शांत करतात. इथेच पुंडलिकाने सेवा केली होती आणि इथेच विठोबा उभे राहिले होते. आज मी पुंडलिकांचे पहिले दर्शन घेतले. मंदिर छोटं आहे पण भक्ती मोठी आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शन. दर्शनाची लाईन खूप मोठी असते. आषाढी कार्तिकीला इतकी मोठी की सेपरेट बिल्डिंग आहे लाईनसाठी. आणि ज्या क्षणी विठ्ठल समोर आले त्यावेळीच एक विचार मनात येऊ लागला. माऊली बघतात पण कधीच बोलत नाही, पण त्याचे ते शांतपणा मनात आठवण म्हणून राहते. विठ्ठल दर्शन नंतर आम्ही रुक्मिणी देवीचे पण दर्शन घेतले. दर्शन एकच होते पण अनुभव वेगळा. माऊली आणि आई दोघांचे दर्शन, दोघांचा स्पर्श एकाच दिवशी मिळाला.
काय म्हणतात तुम्हाला, कसं वाटतं दर्शन करून? खूप बरं वाटते. किती वर्षांनी दर्शन केलं आता? खूप टाइम झाला असेल. काल खूप दर्शन केलं तर खूप बरं वाटलं. आता आपण चाललोय इस्कॉनला भाई लोक. चला चला इस्कॉन. आता आम्ही पंढरपूर याच्या भरोश्यावर आलेलो आहे. भाईने काय गाडी चालवली, झोपलाच नाही. खाली 1 तास झोपलेला आहे भाई. 5 तासात डायरेक्ट पंढरपूरला. गाडीमध्ये झोपत होता का? अक्कल नाही येणार. काय बोलणार? 5 तासात डायरेक्ट पंढरपूरला आलो. पाठीमागे हो, आम्ही कोलीच आम्हाला आहे. नाही, आमच्या मोठे आहे घरी. खाली 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 पाहिजे. बरोबर करू नका दादा. इस्कॉन मंदिरात जायची वाट पाण्यावरून जात होती. आम्ही बोट मधून विठ्ठलाची गाणी म्हणत गेलो. दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, संत पारियाचा कानडा, राधा पंढरीचा कानडा, राधा पंढरीचा कानडा, राधा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा इस्कॉन मध्ये कृष्णाचे दर्शन घेतले आणि कळतात की विठ्ठल असेही कृष्ण. सर्व भक्तांसाठी तो एकच प्रेम आहे. लाडूची टेस्टिंग चालू आहे इथे. वस्तू बघा. इथे आम्ही मिठाई खाते आहे. दाखव थोडं लाडू. पंढरी लाडू
इस्कॉन नंतर आम्ही निघालो कैकेडी महाराजाचे आश्रम मध्ये. कैकेडी महाराज आश्रम मध्ये प्रवेश केला आणि समोर दिसले अनेक देवी देवतांचे संतांचे मूर्ती. सगळ्यांचे दर्शनाने मन भरून आले. दर्शनानंतर आम्ही आश्रमाच्या भंडारामध्ये जेवण केलं. पंढरपूर यात्रा समाप्त झाली, पण मनात काही उडले राहिले. माऊलीचे दर्शन झाले, पण त्याचे कृपेने एक नवीन भक्तीचे मार्ग सुरू झाले. पंढरपूरला गेलो, पण माऊली आज मनात घेऊन येतो. जेव्हा मनात असे आठवण, तिथे असे विठ्ठल माऊलीचे दर्शन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असणार तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बिकॉज असे व्हिडिओ बनवायला खूप वेळ आणि मेहनत जाते आणि तुमचं प्रत्येक सबस्क्रिप्शन मला एक मोटिवेशन देते असेच व्हिडिओ बनवायला. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय. त्याला काय बोलूच नको, तो 3 दिवस झाला फोटो काढते खाली. कोण फोटो? आयुष. टाइम झाला 7 वाजता उठवलेला आहे आम्हाला. काय बोलणार आता? त्याला प्रत्येक कपड्यात फोटो काढायचे. त्याला बायको कंची पाहिजे देवालाच माहिती. मामा. हॅलो.